नमस्कार मंडळी, आज आम्ही बदलापूरमधील काही ठिकाणे बघणार आहोत. आम्ही एका दिवसात मुळगाव खंडोबा मंदिर, चावीच्या आकाराची विहीर, कोंडेश्वर मंदिर ही ठिकाणे फिरलो. तर या ठिकाणी कसं जाता येते आणि या ठिकाणाची माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बदलापूरमध्ये आल्यावर मुळगाव मधला प्रसिद्ध वडापाव घेतला आणि मग निघालो मुळगाव खंडोबा मंदिराच्या पायथ्याशी. बदलापूर स्टेशन पासून मुळगाव साधारण 9 किलोमीटर अंतरावर आहे. इथे येण्यासाठी स्टेशनवरून रिक्षा सहज मिळतात. मुळगाव खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे 550 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढताना मध्येच देवाच्या पावलांचे ठसे दिसतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे खंडोबाचे वाहन असलेल्या घोड्याचे ठसेही नजरेस पडतात आणि जसजसे वर चढत जातो तसतसं मंदिराचा कळस दिसायला लागतो. सकाळी सकाळी दर्शनाला गेल्यास इथला नजारा बघण्यासारखा असतो. आम्ही 20 मिनिटात मंदिरापर्यंत पोहोचलो. देवदर्शनासोबत पायऱ्या चढताना आपल्या शारीरिक क्षमतेचा अंदाज येतो. तसेच आजकाल शहरात पहाटे देखील शुद्ध हवा मिळत नसल्याने शुद्ध हवा घेण्यासाठी व निसर्गाचे मनमोहक रूप पाहण्यासाठी इथे नक्की या. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच श्री खंडोबाची प्राणप्रतिष्ठित मूर्ती आहे. मूर्ती बघून मन अगदी प्रसन्न झाले. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मुळगावचा वडापाव निसर्गाच्या सानिध्यात खाल्ला. त्यानंतर आम्ही 9 किलोमीटरवर असलेल्या एक प्राचीन चावीच्या आकाराची विहीर बघायला निघालो. ही विहीर 16व्या शतकात उभारलेली असावी असे येथील जुने जाणकार सांगतात. फक्त काळ्या कातळांचा वापर करून चावीच्या आकाराची ही विहीर बांधण्यात आली आहे. विहिरीत उतरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या देखील बांधण्यात आल्या आहेत. साधारण 70 ते 72 फूट खोली असलेल्या या विहिरीवर मध्यभागी गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. कडेच्या भिंतींवर हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहेत. या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही. अगदी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आली तरीही हे पाणी आटत नसल्याचे येथील गावकरी सांगतात. तसेच गावात नळ योजना येण्यापूर्वी याच विहिरीतील पाणी गावकरी वापरत होते. वातावरणात कितीही उष्णता असली तरी या विहिरीतील पाणी मात्र गारच असल्याचे गावकरी सांगतात. शिवकाळात कोकण व घाटमाथ्यावर जाण्यासाठी बदलापूर हे ठिकाण मध्यवर्ती होते. त्यावेळी घोडेस्वार घोडे बदलण्यासाठी या ठिकाणी येत होते व विश्रांती घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे. त्याचवेळी ही विहीर बांधण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. तिथून पुढे आम्ही 15 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर येथे पोहोचलो. बदलापूर स्टेशनवरून उतरल्यावर कोंडेश्वरसाठी ऑटो सहज मिळते.
मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय निसर्गरम्य आहे. इथे थांबून तुम्ही फोटोशूट किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मंदिरात प्रवेश करताच वेगवेगळ्या देवी देवतांची मूर्ती आहेत. कोंडेश्वर मंदिर हे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्ष जुने आहे असे मानले जाते. मंदिराच्या आजूबाजूला मस्त वॉटरफॉल आणि तलाव बघायला मिळतात. खूप मुसळधार पावसात मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाते आणि परिसर बंद असतो. कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा आजकाल विशेषतः पावसाळ्यात खूप प्रसिद्ध झाला आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी खूप जास्त असल्याने आणि आजूबाजूची छोटी मंदिरे जवळजवळ पाण्यात बुडाल्यामुळे अनेक लोक येथे बुडाले आहेत. मंदिर पाहून झाल्यावर आम्ही जवळच असलेल्या कोंडेश्वर लेक जवळ पोहोचलो. इथे मक्याचा आनंद घेऊन थोडा वेळ पाण्यामध्ये एन्जॉय केला. आजूबाजूचा निसर्ग खूपच छान होता. मनाला प्रसन्न वाटले आणि निसर्गाला बाय बाय करून निघालो घराच्या दिशेने. तुम्ही पण निसर्गाचा आनंद घ्या, पण कचरा मागे ठेवू नका. निसर्ग स्वच्छ ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच ठिकाणांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.